आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक लवकर बैठक झाल्यानं अनेक मंत्री गैरहजर होते। त्यामुळे पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे। 7 जण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित नव्हते असं सुद्धा अजित पवार म्हणाले। संजय गायकवाड, संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील, या सगळ्यांचं मनशांती करणं, त्यांना थोपवणं हे एकनाथ शिंदेंच्या त्यांना ते पेलवणारं नाही आहे। आणि म्हणून पैसे वाटून पदाधिकारी जमा करणं ठीक आहे, पण त्यांना एकत्रित सांभाळणं किती कठीण असतं ते आता दिसून येते। त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे कोणत्या परिस्थितीमध्ये अजित पवार गटालाच मिळेल, ते भरत गोगावलेंना मिळणार नाही। ती खात्री झाल्यामुळे भरत गोगावले आता ओम स्वाहा फूट करायला निघालेले आहेत। भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का, आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास 7 जण कॅबिनेटला नव्हते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे। आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।